मग मी 2 महिने तिकडे गावी गेली. एक मैत्रीण होती, तिच्या थ्रू एक प्रोडक्ट मागितलं होतं मी, तर ते चुकून ह्या मॅडमचं प्रोडक्ट माझ्याकडे आलं होतं. तर त्यांनी मला कॉल केला, मॅडम माझा प्रोडक्ट घरी आले असं. तर म्हटलं हो मॅडम, मी इकडे आली आणि ते घरी येत, तर तुम्हाला मी तिकडे आल्याशिवाय मी काय ते परत रिटर्न करू शकत नाही, कारण माझ्या सासूबाईंना काही येत नाही. तेव्हा माझ्या मिस्टरांसोबत माझी सासूबाई होत्या, ते काय मी प्रयत्न परत रिटर्न करू शकत नाही. तर ते बोलले ठीक आहे चालेल मॅम. मग ते बोलली तुम्ही माझ्या बिझनेस मध्ये मला पार्टनर व्हाल का? तर मी बोलली कसला बिझनेस तुमचा? मग त्यांनी म्हणजे याच्या आधी मी तिच्याकडून प्रोडक्ट घेतले, तिच्याकडून दुसरीकडून घेतले, पण तिचेच प्रोडक्ट होते ते. केसांसाठी घेतलेले, बाकी अदर कोणते प्रोडक्ट घेतले नव्हते. तिच्याकडून ते दुसरे कोणी बिझनेस करत रिसेलिंग. तर तिच्याकडून ते प्रोडक्ट घेतले मी, आणि मग दुसरे कोणते घेतले नव्हते. तर ती बोलली मी जसे तिला देते ना तसं तुम्ही माझ्या याच्यामध्ये या, मला पार्टनर व्हा, आणि मग मी तुम्हाला प्रोडक्ट देत जाईल. म्हटलं ठीक आहे, विचार करेल, मी तिकडे आले की मी सांगते. मग 1.5 महिन्याच्या नंतर मी जेव्हा मुंबईला आली ना, तेव्हा तिचा स्वतःहून फोन आला आणि मग आम्ही भेटलो. तिने दाखवली तिची छोटीशी कंपनी जे हर्बल प्रोडक्ट बनवते, आणि मग मी ते सगळं बघून वगैरे घेतलं, आणि तिचे ना खूप सारे प्रोडक्ट आहेत की मी स्वतः पहिले युज केले, आणि मग मला विश्वास बसला, आणि माझ्यामध्ये फरक बघून इतरांना पण दिसतो फरक की बाबा ह्याच्यामध्ये फरक दिसतोय. तर मग मला काय अशी अडचण वगैरे आली नाही माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे बिझनेस करताना. फक्त एक ती ऍडव्हर्टायझिंग कशी होती, माउथ पब्लिसिटी होती, म्हणजे मला मी तुला दिले, तुला फरक पडला तर तू अजून 4 जणींना सांगणार, मग ते मला हे करणार. आणि आता अशी वेळ आहे ना की मी पब्लिसिटीच करत नाही, स्वतःहून फोन येतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे फरक तुम्हाला जर नाही पडलं, 100 मनी बॅक गॅरंटी घेते, कारण मला माहिती की माझे जे प्रोडक्ट मी विकते की त्याची मनी बॅक गॅरंटी घेण्यात इतपत ते हे आहे, चांगले आहेत. आणि तू प्रामाणिकपणे ते तेल लावलंस बिफोर आफ्टर, तेवढा आणि ह्याची एक पर्टिक्युलरची व्हॅलिडिटी असते की वर्षभर म्हणा किंवा 2 वर्ष. ऍक्च्युली काय आहे, आता जे केमिकल बेस्ड जे प्रोडक्ट भेटतात त्याची लॉंग लास्टिंग, खूपच लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे 6 वर्ष 4 वर्ष. तसे आपले जे प्रोडक्ट आहेत ना त्याची लॉंग लास्टिंग थोडीशी कमी आहे, म्हणजे त्याचं जीवन कमी, पण तुम्ही फ्रीज मध्ये म्हणजे बाहेर ठेवलं तरी तुम्ही युज करू शकता. त्याचा कलर वगैरे चेंजेस होतात, कारण त्याच्यामध्ये खूप कमी केमिकल नाहीच आहेत असं मी म्हणत नाही, कारण कोणताही आता शॅम्पूला फोम येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये केमिकल टाकलं तरच फोम होणार आहे, पण खूप कमी प्रमाणात जे आहे ते कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे काय होतं, बाहेर ठेवल्याच्या नंतर तिला लॉंग लास्टिंग नाही होत. तुम्ही काय फ्रीज मध्ये ठेवा ना, फ्रीज कलर तरी ते खराब नाही होत, पण आपल्या समाधानासाठी की चला आपण कलर चेंज झाला तरी आपल्या मनात डाऊट येतात 100 की कुठले प्रोडक्ट्स आहेत जे आपण फ्रीज मध्ये ठेवले पाहिजे. म्हणजे जे आता लिप बाम आपण युज करतो ते करा, सोप नाही ठेवलं चालतो, हेअर ऑइल नाही ठेवलं तरी चालतं, पण दुसरे जे आहे हेअर मास्क वगैरे जे आहे ना ते फ्रीज मध्ये ठेवलं, कारण ते फर्मेंटेड आहे. कारण ते फर्मेंटेड झाल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे ते राईस वॉटर वगैरे असतं ते फर्मेंटेड स्मेल वगैरे येण्यात, त्याच्यासाठी तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवून तो युज केला, लिप बाम म्हणा, त्याचा कलर तसाच कन्सिस्टन्सी तसंच राहते जर लिप बाम असतो, कारण तो बीटरूट तर खरं ते बीटरूट सारखंच आहे बनवते प्रोडक्ट. तरी मला सगळे मार्केटिंगचे सर्व हक्क मला दिलेले, तर तुला काय कंपनी टाकायची, तुला हे करायचंय, ब्रँड करायचंय, तुला काय ते करू शकते. तर मोना मी मागे बघितलं होतं तुमच्याकडे ते हेअर कलर्स वगैरे पण आहे का? नाही, हा जो आपल्याकडे आहे ना तो हर्बल हेअर कलर आहे. त्याच्यामध्ये 3 आहेत, 3 कलर आहेत, ब्लॅक, ब्राऊन आणि बर्गंडी हेअर कलर. पण हे असं प्रोडक्ट आहे, मी याच्यामध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवेल, त्याच्यामध्ये अमोनिया फ्री आहे, आणि याच्या ना लॉंग लास्टिंग, म्हणजे 1 महिना जरी तुम्ही हे लावला, 1 महिनाभर केसांना कलर राहतो म्हणजे राहतोच, आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट हा प्रकारच नाहीये की डोळे सुटणे किंवा खाज येणे किंवा शिंका वगैरे असलं काही नाही, एवढं तर लागत पण नाही. ऍट अ टाइम एका पॅकेट मध्ये 2-3 वेळा तरी आरामात होईल, आणि परवडण्यासारखं पण आहे, आणि मेन म्हणजे खूप नॅचरल पद्धतीने असल्यामुळे ना कोणते साईड इफेक्ट होणार नाहीये. अजून ह्याच्याबरोबर आहे ना हे स्किन व्हाईटनिंग सोप, जे टॅनिंग वगैरे होतं ह्याच्यासाठी, म्हणजे आपण उन्हात जातो टॅनिंग वगैरे होतो ना, हे बॉडीचं आपण फेसवर पण यूज करू शकतो. नाही, बॉडी नाही करू शकतो असं काय नाही, पण आपण मोस्टली हेच लावतो ना फेस वॉश वगैरे, आणि माझ्याकडे फेस वॉश पण खूप चांगल्या प्रकारचे आहेत, म्हणजे विटॅमिन सी, राईस वॉटर फेस वॉश, आणि हे फाउंडेशन हे लॉंग लास्टिंग, एकदम लॉंग लास्टिंग. मी जसं
माझे प्रोडक्ट मी सुरू केले तसं मी हेच फाउंडेशन माझं लावते कधी कार्यक्रम आणि जास्त असं नाही का आणि थांब दिल्यासारखं वाटत नाही. फाउंडेशनचं मी बोलेल की आता सुद्धा मी हेच हा use करते. आणि मी पण आणि दुसरं हे ना केसर सोप आहे, केसर सोप इन्स्टंट ग्लो. म्हणजे तुला आता कुठे जायचंय तर तू 2 मिनिटं ते लावायचं आणि 2 मिनिटं अशी मसाज द्यायची त्याला, इन्स्टंट लगेच तुला ग्लो भेटतो. आणि खरं खरं वर्क इट. म्हणजे हे खरं खरं आहे, म्हणजे मी सांगते म्हणून नाहीये, तू हवं तर युज करून बघ, लावून बघ आणि पटकन असा इफेक्ट होतो त्याचा. हा आणि दुसरं महत्वाचं ना, हे सगळं छान आहे. हे हेअर मास्क आहे, Hair mask. मेथी हेअर मास्क, मेथी कलूंजी हेअर मास्क आहे. हा ते फर्मेंटेड आहे, म्हणजे ते राईस वॉटर वगैरे पण असतं. राईस वॉटर फर्मेंटेड म्हणजे सगळं त्यांनी ना आंबवून केलेलं आहे. तर ह्याचे ना केसांना इतकं पोषण भेटतं की तुमचे फ्रीझी केस असतील ना ते याच्यामध्ये कोकोनट Soft ऑइल मध्ये ना हा. मिक्स करून पूर्ण लावायचं आणि एक तासभर ठेवायचं ना, ते शॅम्पू करायचा. त्याच्यामुळे केस तुमचे त्याला प्रोटीन पण भेटतं आणि खूप सिल्की आणि शाईन होतात. हे आपण चॉपस्टिक, जसे लिपस्टिक असते ना हा. तसे हे चॉपस्टिक आहे. अच्छा. तर हे याच्यामध्ये पण लिप बाम मध्ये पण मोडत नाही ऍक्च्युली. पण हे लावल्याच्या नंतर कमीत कमी 3 हार्स आहे ना तुमचे होठ आहे ना हायड्रेट राहतात. बरोबर. म्हणजे लगेच कळतं ते असं dry केलं की नाही हा होत. ड्राय होत नाही आणि सारखं असं करायला लागत नाही. आणि 10 दिवसात जर तुमच्या लिप्सचं पिगमेंटेशन आणि तुमच्या लिप्सचा कलर नाही चेंज झाला तर पैसे परत. इथपर्यंत त्याची बघताय ना गॅरंटी. सगळे. हा आणि दुसरं सगळ्यात माझं ह्याचा बेस, बिझनेसचा बेस असेल ना, हा. जो एव्हरी म्हणजे प्रत्येक लेडीजला होतो, अच्छा. हेअर फॉल आणि हेअर लॉस. हा. तर हे जे ऑइल आणि शॅम्पू आहे थोडे महाग आहे, पण ह्याचा साईड इफेक्ट काहीच नाहीये. आणि 100% मी काय बोली 100%, 101% हवं तर घे, तेवढा याचा फरक पडतो. मग ह्याचं काय म्हणजे आधी हात तेल लावून ठेवायचं हे रात्रभर. तेल आहे, हे कसं लावायचं आपल्या इथे घ्यायचं तेलात आणि हे 3 बोट आहेत ना असे फक्त फिंगर डिप करायचे आणि असे स्कॅल्पला फक्त लावायचे. Tap करून. आणि अच्छा. आठवड्यातून 2-3 वेळा लावायचं आणि हेअर वॉश करायचं. त्याच्याबरोबर हा शॅम्पू. आता हा शॅम्पू आहे प्रोटीन शॅम्पू. आपण खाण्यातून असं किती प्रोटीन घेतो, बरोबर. वाढायचे नाहीत ना केस, ती केस पण आता वाढतात आणि व्यवस्थित झाली होती. आता म्हणजे लोकांकडनं काय फीडबॅक्स आहेत? खूप चांगले फीडबॅक्स आहेत. म्हणजे युएसए ला वगैरे पाठवते मी, बाहेर गावी पण पाठवते प्रोडक्ट ज्यांना. आणि एकदा जर तुला वापरले, तुला फरक पडला ना, तू 100% माझ्याकडे मी होते ना, मी पब्लिसिटी करत नाही आता माझ्या प्रोडक्टची. पण आता हे जे ज्यांनी हेअर ट्रीटमेंट केले हा. ते पण युज करू शकतात? नाही, ज्यांनी स्मूथनिंग केली ना हा. केसांची अच्छा. त्यांनी नाही करायचं. कारण मी लिटरली सांगते त्यांना की तुम्ही करूच नका. तुमच्याकडे नाहीच आहे ना, आणि हे जर वापरलं तर तुमचे जे लहानपणी शाळेत जेवढे हेल्दी केस राहायचे ना अच्छा. तेवढे हेल्दी केस होतात होते. अच्छा. आणि खूप छान आणि वाढ पण होते. लोकांना आता जास्त हर्बल कडे वळताय, बरोबर आहे. ऑर्गॅनिक आणि हर्बल. बरोबर. आणि मोस्टली ना आपली जी मार्केटिंग करण्याची जी शैली असते किंवा विश्वास असतो एक, आपण थोडी ना पळून जाणार एक घर सोडून. लोकांना माहिती की बाबा ही ते राहते, लगेच विश्वास ठेवतात की बाबा घेतलं तर काय हरकत नाही. कारण मी स्वतः एक हाऊसवाईफ असून पण मी एवढे मोठे प्रोडक्ट घेतलेले माझ्यासाठी केसांसाठी, कारण केसांचा प्रॉब्लेमच तेवढा मोठा झाला होता. तर मोना, मला एक सांगा की फ्युचर मध्ये ह्या बिझनेसला घेऊन तुमचे काय प्लॅन्स आहेत? फ्युचर मध्ये ना मला या बिझनेसला थोडस ग्रो अप करायचं, म्हणजे ग्रो झाला पाहिजे. आता आहे स्टेबल आहे, मी पब्लिसिटी करत नाही, पण मला ना त्याचा प्लॅटफॉर्म भेटत नाही की मी कुठून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आता कसं ओळख वाढवण्यासाठी मला ना म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय ते एक प्लॅटफॉर्म आहे जिकडून तुमची सुरुवात होणार आहे. कारण की आमच्या चॅनलद्वारे आम्ही सगळ्यांना नवीन नवीन प्लॅटफॉर्म देतो. तुम्ही बोललात ना मला प्लॅटफॉर्म पाहिजे, तर आमच्याकडून नक्कीच तुम्हाला हा प्लॅटफॉर्म भेटला आहे. मग मी तुझे खूप मोठी धन्यवाद देईन की माझी. हा बरोबर आहे की आज तू एक मैत्रीण म्हणून तुला माहिती आहे आज 10,000 लोक बघतील, 1,000 लोक बघतील, मग तू त्याच्यातून वाढत जाणार आहे ना माझा बिझनेस. आणि ज्यांना कुणाला तर करायचं असेल, मला रिलेटेड जर बिझनेस करायचा असेल, मी बोली ना, मी गॅरंटी घेते सगळ्याची. तुम्ही फक्त मार्केटिंग करायची. मला सांगा की मला असं काय सांगू, मला फोन लावून दे, मी सगळं सांगते की काय प्रोडक्ट आहे. नाही, मी तुम्हाला सांगणार होते, जर कोणाला ह्यांच्या बरोबर हा बिझनेस करायचा असेल, जो नंबर शेअर होतोय तो यांचा आहे, तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करू शकता. मला नक्कीच तुम्हाला हेल्प नक्की. आणि फ्युचर मध्ये तर तुमची प्लॅनिंग आहे की तुमचा बिझनेस खूप ऍक्च्युली मला पण कुणीतरी हेल्प केली म्हणून मी इथपर्यंत आली आहे, तसं मी पण दुसऱ्यांना हेल्प करेन ना. आणि नंतर आणि आपण असे नाही आहेत ना की मी पण तुला खूप 2017 पासून ओळखते. आपण असे नाही की मागे प्रमोट करणारेच आहोत. आणि जे आहे खरं आहे ते अप्रिशिएट करणं
मस्त आहे, म्हणजे केलंच पाहिजे ते, की एखादी गोष्ट जी चांगली आहे दुसऱ्यांमध्ये इतरांमध्ये तिला चांगलंच बोललं पाहिजे. आणि मग तुम्ही जर करायचं असेल रिसेलर तर मी ऑलवेज तयार आहे, कोणीही करा, मी सपोर्ट करायला तयार आहे. बरोबर. तर म्हणा तुमची जर्नी ऐकून तर खूपच म्हणजे छान वाटलं आणि मला तरी वाटतं खूप महिला मोटिवेट झाल्या असतील तुमची स्टोरी बघून. आणि मला एक सांगा, आज ज्या महिला माझं चॅनल बघताय, तर आज तुम्ही एवढ्या कठीण प्रसंगातून मात देऊन तुम्ही त्याच्यावर विजय मिळवली आहे, आणि ज्या महिला आहेत ज्या कॅन्सरशी रिलेटेड आहेत किंवा ते सफर करतायत त्या आजारातून, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आता मी फक्त कॅन्सर झालेल्या लोक म्हणजे महिलांनाच नाही तर इतर सगळ्या चांगल्या महिलांना पण मी एकच सांगेन की आपली हेल्थ आहे ना आता सध्याच्या याच्यामध्ये प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा ना तुमची हेल्थ कमवा तुम्ही. आणि आपण आहे ना आता हे करतो की लक्ष देत नाही मुलांकडे नवऱ्याकडे लक्ष देण्यामध्ये ना आपल्या स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. भारतामध्ये ना 90% महिलांना अॅनिमिया आहे म्हणजे रक्तगळती आहे, स्वतःमध्ये त्या स्वतःकडे लक्ष देत नाही. पण हे चुकीचं आहे की मी माझ्यावरून सांगते की मी जर 1 वर्षापासून मला त्रास होत होता जानेवारीमध्ये, तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तो 3rd स्टेजला नेऊन ठेवला. म्हणजे तेच मी जर 1st स्टेजमध्ये जर मी डायग्नोसिस केलं म्हणजे त्याचं निदान केलं असतं वेळेत तर मला सर्जरी करायला लागली नसती. तर मी हे सांगेन म्हणा तुम्ही बॉडी चेकअप केलंच पाहिजे. मी तर आवर्जून सांगेन पैसे गेले ना तुम्ही हे करा, बॉडी चेकअप करा, पैसे जाऊ दे, देवाला म्हणा की माझे पैसे वेस्ट जाऊ दे, हेच तुमची मोठी कमाई असेल. कारण तुमच्यामध्ये काही नसेल, तुम्ही हेल्दी असाल हीच मोठी धनसंपत्ती आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगेल. की तुम्ही ना तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या, इतरांकडे देताय ना तसं तुमच्या स्वतःकडे द्या. आणि काही सिम्पटम्स वाटले तर तुम्ही ना अंगावर काढू नका की ते जाऊन पैसे गेले तरी विचार करू नका की बाबा पैसे जात आहेत नका जात आहेत. तर तुम्ही ते पहिलं तुम्ही डॉक्टरकडे जा, ते सजेस्ट करा. आणि कॅन्सर हा आजार आहे ना सगळ्यात सायलेंट आहे, तो 2nd स्टेजमध्ये किंवा 3rd स्टेजमध्ये गेल्याच्या नंतरच कळतो आपल्याला. तर तुम्ही ना थोडे इश्यू मध्ये थोडीशी माहिती घ्या, कारण की आपण फिट राहिलं तर मी जेव्हा मला झालं तेव्हा मी तर हाच प्रश्न आला ना की म्हणजे माझ्या मिस्टरांचं काय होईल. तसं माझी परिस्थिती जशी तशी तुमची होऊ देऊ नका, की बाबा तुम्हाला मुलं वगैरे असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं की जी फॅमिली आहे, फॅमिली सपोर्ट म्हणा किंवा फ्रेंड सर्कलचं सपोर्ट म्हणा, ते खूप महत्वाचं असतं. आणि जे कोणी तुमच्या मी एक अजून सांगेन की जे कोणी तुमच्या आजूबाजूला ओळखीने कॅन्सर पेशंट येतील तर त्यांना सिंपथी नका देऊ, तुम्ही त्यांना ना मोरल सपोर्ट द्या. आणि महत्वाचं जे शक्य झालं तर तुम्ही त्यांना फायनान्शियल पण मदत करा, कारण त्यांना ना सिंपथीची गरज नसते, तुमच्या साथीची. आणि हे पण दाखवून द्या की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, की तुम्ही असणं किती महत्वाचं आहे. आणि हे ना फायटर म्हणजे जे फायटर लोक असतात ना, जे बोलतात ना, जे खूप कठीण लोक असतात त्यांच्याच आयुष्यात हे प्रसंग येत असतात की त्याच्यातून फाईट करून. बरोबर. आणि हा आजार असं नाही की बरं नाही होणार, बरं होण्यासारखाच आहे. अशी कितीतरी लोक आहेत कितीतरी लॉंग लाईफ जगले. आता इलाजच नाही असं नाही, तुमच्या त्याचे इलाज आहे. जर सपोज ती एकदम लास्ट स्टेजला पण आहे तरी तुमची लाईफ लॉंग होऊ शकते, लाईफ वाढू शकते. मी म्हणत नाही की पूर्ण बराच होऊ शकतो, पण ऍटलीस्ट तुमची लाईफ तरी वाढू शकते, तुमच्या लेकरांचं करिअर होऊ शकतं, तुमचं सगळं. पण घाबरू नका, खचून जाऊ नका, सपोर्ट करा. आणि काही झालं तरी इलाज करायचं असेल बरोबर, आणि तो बिंदास करा की चला आता मला करायचं ते झालंय तर ऍक्सेप्ट करा आणि लगेच सुरुवात करा की नाही आता मला बसायचं नाही घरात, इलाज करायचंय आणि बरं व्हायचंय. तर म्हणा आज तुम्ही आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढ्या छान छान तुम्ही तुमच्या गोष्टी सांगितल्या किंवा तुमची जी कहाणी होती, जर्नी होती की तुम्ही माझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर केली, तर खूप छान वाटलं. तुम्ही ना एक खरंच खरी व्यक्ती आहात, त्यामुळे तुमची जी जर्नी सांगितली, जी देवाची साथ तुम्हाला होती, आज खऱ्या लोकांबरोबर खरंच देवाची साथ असते है ना. कारण की ती असं नाही की बोलतेच नुसतं की हा ती अशी आहे किंवा तशी, ती आहे जी मनातूनच बोलते आणि ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे आहे ते मनातूनच बोलते, पण खरं बोलते, ती खरं बोलते. एक आहे. आणि एक असतं ना महिलांमध्ये की आपण कोणाची तारीफ कोणाकडनं कधी होत नाही, पण ही मोना अशी आहे ना की हिच्याकडनं ते होते. आम्ही ना आता मी सोनम ठाकूर म्हणजे माझ्यासाठी ते सोनाच आहे, तर मी नेहमी तिला एवढंच होते सोना आणि किंवा ठाकूराईन काय म्हणजे तिचं आडनाव ठाकूर असल्यामुळे ठाकूराईन. तर 2017 पासून आम्ही जेव्हा भेटलो तर असं ना की असं वाटतं की हा आता खूप सुंदर आहे, तिला खूप ऍटिट्यूड असेल असं मला वाटलं. मी जेव्हा फर्स्ट टाइम तिला भेटली तेव्हा वाटलेलं मला की खूप सुंदर आहे, तर खूप ऍटिट्यूड, सुंदर लोकांना ऍटिट्यूड जास्त असतो ना, तर मला असं वाटलेलं. पण सांगू तिला ना झिरो इगो झिरो बत ना, अजिबात तिला कसला हे नाहीये
की बाबा मी अशीच आहे, किंवा मी आता क्वीन ऑफ मुंबई झाली आहे, किंवा मी आता एक खूप मोठ्या सेलिब्रिटीमध्ये राहते. पण आमच्याबरोबर ती आमच्यासारखी ग्राउंड लेवलला येऊन राहते. जी तिकडे तिची जी ग्लॅमरस लाईफ आहे ती वेगळी, आणि आमच्यासाठी ती आमची सोनाच आहे. आणि बोलतो ना आपण की एखादा माणूस खूप हुशार असतात, आता मी अभ्यासामध्ये हुशार आहे, तर एकच आहे ना माझं ते की मी अभ्यासात हुशार आहे, काही गोष्टींमध्ये जेवणमध्ये हुशार आहे. पण ती आहे ना, ती ऑलराऊंडर आहे, सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे. की अशी कोणतीच गोष्ट नाही की ती सोना तिथे आडेल. आणि दुसरं मत होतं ना, तिचं सगळ्यात जास्त आवडणारं गुण म्हणजे मदत करणे, इतरांना मदत करणे. म्हणजे एवढी नाही झाली ना, तर एवढीशी तरी मदत ती करणार म्हणजे करणारच. हा गुण तिच्याकडून घेण्यासारखा आहे. आणि तिच्याकडे बघून असं एकही गोष्ट नाहीये का एकही बाई तिच्याकडून काहीतरी शिकली नसेल. पण लोक ना ऍग्री करत नाही की हा आम्ही हिच्याकडून शिकलो आहे. आम्ही नाही, चांगली मी बोलते ना की आपण एकमेकींना बघूनच काहीतरी शिकतो. हा पण ती गोष्ट जर तुम्ही सांगितलं, अरे यार मला हे तुझं तुझं आवडलंय आवडलंय. ना, मी खरंच हे करेल हा, हा. असं ते किती छान छान की वाटतं. म्हणजे तुलाही अजून छान वाटतं अजून म्हणजे की हा, आपल्यामुळे ना एखादं इन्स्पायर inspire होतंय. होतंय, yes. तसं ना लोक ना ऍक्सेप्ट नाही करणार की हा मी तिच्याकडे बघून शिकले, किंवा सोना तुझं छान आहे म्हणून मी छान हे. आहे. तसं माझं नाही. मी बोलते हा सोना हे तू केलं होतंस ना, मग मला मी हे करेल, आवडलं. हे मला हा आवडलं. मग आता हा चॅनल आपला त्याच्यासाठीच हा आहे की की महिलांनी महिलांना महिलांसाठी सपोर्ट सपोर्ट करा करणं. आणि महिलांना असंच पुढे घेऊन जावा. आज मोनाकडनं तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकल्या असणार, तिची स्टोरी बघून तर खूप साऱ्या बायका मोटिवेट झाल्या असतील. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे घर बसून जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा करायचं असेल, तिला कॉन्टॅक्ट करा, ती नक्की तुम्हाला हेल्प करेल. आणि आता आपण जाऊया मोनाला जे मी सरप्राईज देणार आहे त्या सरप्राईज कडे. तर चला मग. तर हे आज एक सरप्राईज आहे मोनासाठी. मोनाचं एक नवीन बिझनेस स्टार्ट केलंय मोनाने. म्हणजे जवळजवळ त्याला 3 वर्ष झाले. पण त्याचं एक नव्या रीतीने काहीतरी करायचं प्लॅन माझ्या डोक्यात होतं. आणि ते मी मोनाबरोबर शेअर केलं आणि ते तिलाही आवडलं. तर त्याचं एक छोटंसं स्टार्टअप म्हणू शकता. तर ते आम्ही हे सरप्राईज ते तुमच्यासाठी एक स्टार्टअपच आहे. ओके. तर मला असं वाटतं की ह्याचं तुम्ही छान रिबन कट करून ओपनिंग करावी. तर ते केल्यानंतर तुम्हाला कळेलच की हे काय आहे म्हणून. मोनिका पहिलेच मोनाचं नाव आलेलं आहे आणि हे मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे ओके. मोनाचं. आता आणि वरती काय आहे ते बघा, तुमचा फोटो बिटो असेल. हा तेच बोलते एक्साइटेड. 1 2 3 वाव. तर सगळ्यांनाही प्रश्न पडला असेल की हे काय आहे. तर हे आहे मोनाच्या बिझनेसचा नवीन लोगो. की मोनाचा जो बिझनेस आहे ती जे होममेड नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेले शॅम्पू, हेअर ऑइल आणि लिप बाम आणि असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत तिच्याकडे, सोप आहे. ती आणि तिची मैत्रीण हे दोघे जणी मिळून हे बिझनेस चालवतात आणि हे सगळे होममेड आहेत. तर जवळजवळ 3 वर्ष झाले मोना हा बिझनेस करते. पण त्या बिझनेसला एक छानसा ओळख. मी एक ओळख म्हणून रुबी चॉईस ऑफ नेचर हे एक माझ्या डोक्याने मी एक लोगो तयार केलाय. कारण की जेव्हा मोनाने मला सांगितलं की तिचे हे प्रोडक्ट सगळे नॅचरल आहेत, तर मग नॅचरल म्हटलं की आपलं ग्रीन कलर माझ्या डोक्यात आलं. तर म्हटलं आणि ते महिलांसाठीच आहे ते प्रोडक्ट सगळे. तर त्यामुळे मग मी हे असं एक डिझाइन केलं आणि नाव हे तिला तिच्या मिस्टरांचं नाव हवं होतं तिच्या ब्रँडसाठी. सो त्यांचं पेट नेम आहे ते आम्ही यूज केलं आणि चॉईस ऑफ नेचर आणि मोनिका काळे हे तुमचं कॉन्टॅक्ट नंबर. येस. आणि हे आहे तुमच्या फ्युचरसाठी तुमची एक छोटंसं गिफ्ट म्हणा माझ्याकडून. खूप आणि छान तुम्हाला गिफ्ट होतं. फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि खूप छान सरप्राईज होतं. आणि एक नवी तुझ्या ह्याने एक सितारे, सोनम के सितारे या कार्यक्रमातून मला एक नवीन ओळख झाली आहे, निर्माण होणार आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि ही क्रिएटिव्हिटी फक्त बोलतो ना एक कंटेंट क्रिएटरच करू शकतात. आणि आमच्या चॅनलचा मोटोच हे आहे की प्रत्येक महिला ज्या बिझनेस करतात तर त्यांचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांना कळालं पाहिजे, जास्तीत जास्त स्प्रेड झाला पाहिजे. आणि मला तरी वाटतं की माझ्या एपिसोडमध्ये हे पहिलंच हे आहे, प्रमोटेड आहे. प्रमोटेड आहे, एक सरप्राईज आहे जो मी मोनाला दिलाय. थँक्यू आणि सो नेहमी मच. असं होतं ना की मी त्यांच्या घरी जाते आणि त्यांना सरप्राईज देते. तर आज आज काहीतरी उघडं मी माझ्या घरीच असून त्यांना सरप्राईज सरप्राईज दिलंय. दिलंय. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं बिझनेस असंच खूप खूप वाढत जावो आणि
जसं सोनम के सितारे मध्ये आता तुमची एंट्री झालेली आहे, तर तुम्ही खूप सारे असं फ्युचर मध्ये तुम्ही असंच चमकत राहणार. थँक्यू सो मच. आणि हे सगळं तुझ्यामुळेच हे होईल, ते शक्य होईल. कारण सितारे फक्त आम्ही तर लोकांनाच बघतोय, म्हणजे आणि सेलिब्रिटी माझ्या लोकांना. मनात शेवटी तुम्ही सुद्धा कुठेतरी सुरुवात नाही, पण केलीच आहे ना. त्याला ते आम्ही सितारे आहोतच, पण Yes. त्याला पुढे आणण्याचं काम तू केलंयस आणि लोकांना दाखवून दिलं की येस, हे पण सितारेच आहेत आणि हे पण स्टारच आहेत. Yes, yes. खूप छान आहे आणि तुझ्या पण चॅनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मोना, आज तुम्ही तुमचं मौल्यवान वेळ मला दिलात आणि वेळ काढून आलात माझ्यासाठी, तर माझ्याकडनं एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला आणि तुमच्या फ्युचर साठी तुम्हाला खूप खूप थँक्यू शुभेच्छा. सो मच. थँक्यू सो मच. हे सगळ्यात मोठं गिफ्ट होतं. नाही, अजून भरपूर गिफ्ट आहे तुम्हाला. थँक्यू सो आणि मच. हे अजून एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि हे अजून एक म्हणजे मोठंसं मला असं वाटतं की मला ते जास्त गिफ्ट भेटले. आणि हे माझ्याकडनं अजून एक मोठंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. हा लोगो फक्त चिन्ह नसून तुमची जिद्द, नव्या सुरुवातीचा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. थँक्यू सो मच सोना. तुझ्या या कार्यक्रमामध्ये मला नवीन ओळख निर्माण झाली माझी. मला होती ओळख, पण एवढी नव्हती ना की मला नावासकट ओळखेल, माझा मोबाईल नंबर फ्लॅश होईल किंवा मला एक असं स्लोगन तयार होईल माझ्या याला. आणि खूप लवकरच आपण तुमच्या ह्या लोगोचे एक छान असे विजिटिंग कार्ड ओके. आणि त्याला एक असं स्टिकर टॅग म्हणा Okay. तुमच्या ब्रँडसाठी, ते नक्की नक्की सुद्धा नक्की. आपण तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्कीच खूप छान. share आणि करूया. म्हणजे आता इथून मला तर माझी लाईफ स्टार्ट झाली आहे, पण आता इथून पुढे ही नवीन जर्नी चालू असेल माझ्यासाठी आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू सो धन्यवाद मच. तुम्हाला तुमच्या नवीन वाटचालीसाठी तुम्हाला Thank you खूप so खूप much. शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा अशीच नवीन नवीन स्टोरी, नवीन नवीन जर्नी जर बघायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि आणि सबस्क्राईब subscribe करा. करा. बाय.